पोलिसांमध्ये केलेली तक्रार मागे घे आणि मुलगा सांभाळण्यासाठी दे असे म्हणून पत्नीच्या कार्यालयाबाहेर तिला लाकडाने मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे। एका 27 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अभिजित धुमाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे अभिजित धुमाळ याच्याबरोबर 20 मे 2021 रोजी विवाह झाला होता। लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेले, त्यांना एक मुलगा झाला आहे। त्यानंतर मानसिक छळ करून हुंडा मागत असल्याने फिर्यादीने सासू आणि पतीविरुद्ध वाठारे पोलीस ठाण्यात 18 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यापासून त्या आपल्या माहेरी आई वडिलांकडे राहण्यास आहेत। गुन्हा दाखल केल्यापासून त्यांचा पती अभिजित धुमाळ हा नेहमी त्यांना शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करत असतो। त्याच्या विरुद्ध यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात 2 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत। त्या 23 मे रोजी कार्यालयात कामाला आल्या तेव्हा सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कार्यालयाबाहेर अभिजित धुमाळ दिसला। आपली कार्यालयात बदनामी होऊ नये म्हणून त्या बाहेर आल्या। त्यावेळी त्याने फिर्यादीकडे मला माझा मुलगा मला दे, माझ्या मुलास माझी आई सांभाळेल, तू तुझ्या घरातील सामान घेऊन जा आणि दिलेली तक्रार माघारी घे असे म्हणाला। यावेळी त्यांना फिर्यादी यांनी मुलगा वगैरे देणार नाही आणि तक्रार देखील माघारी घेणार नाही असे सुनावले। त्यावर त्याने तुझे इथेच तुकडे करीन, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला। त्याच दरम्यान तेथे पडलेले लाकूड घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात आणि अंगावर मारहाण करू लागला। आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सोडवले, त्या खाली पडल्या होत्या। लोकांची गर्दी पाहून तो पळून गेला। औषधोपचार केल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून पोलीस हवालदार गायकवाड तपास करतायत।